आता जाऊयात पालघर जिल्ह्यात. आपल्या राज्याचा कारभार जिथून हाकला जातो ना, त्या मंत्रालयापासून अवघ्या 134 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरगावमध्ये. पालघर जिल्ह्यातील हे गाव भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर शहराचाच भाग बनलंय, पण प्रशासकीय पटलावर मात्र हे गाव आहे. पण असं असलं तरी शहराचाच भाग बनलेल्या या गावात सर्वात मोठी समस्या आहे ती इथल्या ड्रेनेज सिस्टीमची. गेल्या 1.5 दशकांपासून शहराच्या किमतीत गावात घर घेऊन राहणाऱ्यांना आज काय अडचणी आहेत आपण त्या पाहूयात खास रिपोर्ट. त्यांचा संडासाचं पाणी पासून सर्व एवढा मच्छर 2011 पासून हा त्रास आहे. पुन्हा गाडीचा त्रास आहे, मच्छर आहे, वास येतो. भरपूर तक्रार केलाय, ग्रामपंचायतला केलाय, ग्रामपंचायत पण खूप कारवाई केला, पण काहीच फरक पडत नाही त्याला. त्या पाण्यामध्ये लोक पडतात सुद्धा, गाड्या घेऊन कितीतरी व्याप पडलेले आहेत. 14 वर्ष झाले, 14 वर्षापासून आम्ही त्रास काढत आहोत. हा तलाव नाहीये ना कोणत्याही कारखान्यातून सोडलेलं सांडपाणी, तर हे आहे रहिवासी इमारतींचं सांडपाणी. स्थळ कुरगाव ग्रामपंचायत, नेमकं ठिकाण बोईसर तारापूर महामार्ग आणि पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावरचं गाव. खरं तर नावालाच गाव उरलंय, कारण वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहराच्या आसपासची गावं जशी शहरात येत आहेत तसंच कुरगावचंही झालं. पण ही गावं फक्त नावालाच शहरात येत आहेत, सुविधांची मात्र बोंबाबोंब आहे. त्याचंच हे सर्वोत्तम उदाहरण. राहुल नगर आणि मोतीनगर इथं 15 वर्षांपूर्वी जवळपास 200 घरांची निर्मिती केली, त्याची विक्रीही केली. पण इथं राहायला आल्यानंतर स्थानिकांना कळलं की इथं ना ड्रेनेज सिस्टीम आहे ना इतर महत्वाच्या सुविधा. पूर्ण गाडीचा त्रास आहे, मच्छर आहे, वास येतो. पूर्ण पब्लिकला त्रास होते, पाणी रस्त्यावर येतो. पूर्ण त्याच्यामुळे आमचे झाडं पानं पण खराब झाले. बोरिंगला आमचं पाणी खराब झालं, बोरिंगच्या पाण्याचा वास येतो. आमची स्वतःची प्रायव्हेट बोरिंग आहे, तिथे पण आम्हाला वास येतो. त्या पाण्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो. भरपूर तक्रार केलाय, ग्रामपंचायतला केलाय, ग्रामपंचायत पण खूप कारवाई केल्या, पण काहीच फरक पडत नाही त्याला. आम्हाला तर एवढा त्रास आहे की मच्छर पण फार, आणि पावसाळ्यात आमच्या घरात पाणी शिरतं. पूर्ण रूम भरले जातात, त्यामुळे 2 वर्षापासून रूम गाळे सगळे बंद आहेत. त्या लोकांनी गटार ही आपल्या आतल्या साईडला ठेवायला पाहिजे. असं न करताना त्यांनी रोडवर यायचा. किती वर्ष हा त्रास आहे? हा लगभग 12 वर्षापासून त्रास आहे. दरवर्षी इथले स्थानिक नित्य नियमानं तक्रारी करतात, पत्रव्यवहार करतात. गेल्या 10 वर्षात फक्त एकच गोष्ट बदलली, ती म्हणजे आधी ते ठाणे महापालिकेकडे तक्रारी करायचे आणि आता ते पालघर पालिकेकडे करतात. खरं तर बोईसर तारापूर MIDCच्या आसपास मोठ्या प्रमाणात नियम धाब्यावर बसून बांधलेल्या इमारतींची संख्या असल्याचं स्थानिक सांगतायत. त्यासाठी ते राजकारण्यांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांवर खापर फोडतायत. खरं तर आज ही घरं ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत. आज ना उद्या ते महापालिकेच्या हद्दीत येतील खरी, पण तोपर्यंत इथले हाल कायम राहतील की प्रशासन डोळे उघडून कामाला लागेल हे पाहावं लागेल. संतोष पाटील, ABP माझा, पालघर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.